महाराष्ट्राचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पाचं आगमन आपण सर्वजण अगदी जोशात आणि जल्लोषात करतो. येणाऱ्या काळात दिनांक 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होते. परंतु धाराशिव मध्ये असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 4 इंचापासून ते 14 फुटापर्यंत गणेश मूर्ती तुम्हाला अगदी स्वस्त आणि चांगल्या दर्जेदार गणेश मूर्ती मिळतील. या ठिकाणाच्या बाबतीत आपण सध्या माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर धाराशिव जिल्ह्यातील हे ठिकाण नेमकं कुठे आहे आणि या ठिकाणी कशा स्वरूपातल्या गणेश मूर्ती मिळतात याची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत दुकानदार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या ठिकाणी कशा स्वरूपाच्या गणेश मूर्ती मिळतात आणि त्यांनी हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू केलाय. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिजित भीमराव कुंभार. मी राहणार चोराखडी. आपला नरसिंह गणेश मूर्ती कारखाना या नावाने आर्ट आहे आपलं. चोराखडी या ठिकाणी आहे धाराशिव जिल्ह्यात. आता सध्या तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे म्हणजे इतर ठिकाणांपेक्षा आपल्याकडे ग्राहकांचा रिस्पॉन्स वगैरे कसा आहे? मार्केटपेक्षा आपलं दुकान एक 20 किलोमीटर अंतरावर आहे, तरी पण प्रतिसाद आपल्याला भरपूर आहे. प्रतिसाद म्हणजे असा आहे की आपल्याला बाहेरून कस्टमर जास्त आहेत. हैदराबाद आहेत, हुमनाबाद आहेत, पुणे आहेत, जालना आहेत, भरपूर अशा ठिकाणाहून अहमदपूर आहेत, लातूर आहेत, अशा भरपूर ठिकाणून प्रतिसाद आहे. कशा स्वरूपाच्या गणेश मूर्ती आपल्याकडे अवेलेबल? आपल्यापाशी 6 इंचापासून 14 फुटापर्यंत अवेलेबल आहे. तर शासनाने आता मध्यंतरी गणेश मूर्तीवर जे काही निर्बंध घातले होते किंवा जो काही वाद चालू होता त्याबद्दल मला जास्त माहित नाही, त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून मूर्ती तुम्ही बनवता का? हो, त्यानुसारच अनुसरून मूर्त्या बनवतो. शासनाने आता आम्हाला परमिशन दिलेली आहे पीओपी मूर्ती बनवण्यासाठी. आता जे काही लोक गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी बाहेर जातात त्यांना तुमचं काय आव्हान राहील? बाहेर न जाता आपल्या धाराशिव जिल्ह्यातले जे तालुके आहेत, तालुक्यात जे लोक बाहेर जातात त्याच बाहेरच्या क्वालिटीच्या पण मूर्त्या आपल्यापाशी अवेलेबल आहेत. बाहेर न जाता त्यांनी एकदा आपल्या कारखान्याला व्हिजिट करावी. त्यांच्या समक्ष लक्षात येईल किंवा समजा आपण कशा पद्धतीच्या मूर्त्या आहेत, कशा पद्धतीच्या नाहीत. निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो माग गणेश मूर्ती हायेस्ट जी 14 फुटाची मूर्ती ते सुद्धा आपण समोर बघू शकतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की धाराशिव जिल्ह्यात जर अशा पद्धतीचा व्यवसाय करणारा होतकरी तरुण उभा राहत असेल तर त्याला नक्कीच कुठेतरी मदत करणं आपलं काम आहे. कारण की मी स्वतः मार्केटमध्ये फिरलो, बऱ्याच ठिकाणी मला असं जाणून आलंय की MP UP सारख्या ठिकाणावरून लोक येऊन गणेश मूर्ती स्थानिक मार्केटला खरेदी करून कमिशन खाऊन पुढे देखील विकणारे लोक आहेत. परंतु आपल्या धाराशिव जिल्ह्यातला हा तरुण जर भरारी घेत असेल तर त्याला सहकार्य करायला आपल्याला काय अडचण नसावी. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती दाखवलेल्या आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहेत. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या काळात गणेशोत्सवात आपण मूर्ती कुठून खरेदी करणार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. विश्वनाथ जगदाळे, धाराशिव बुलेटिन, धाराशिव.